आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे. एक तर आज गुरुवार आहे, म्हणजे गुरुभक्तांच्या दृष्टीने आठवड्याचा पवित्र वार. प्रदोष आहे, म्हणजे यावेळेला शंकराची पूजा करून आपल्यातले जे प्रदोष आहेत, खास दोष आहेत, ते घालवण्यासाठी प्रयत्न करायचा. आणि सगळ्यात महत्त्वाचं आजचं महत्त्व म्हणजे ज्येष्ठ वद्य द्वादशी निवृत्तीनाथांची समाधी. विचार करा, ज्ञानेश्वर महाराज आणि निवृत्ती महाराज यांच्या समाधीच्या मध्ये 7 महिन्यांचं अंतर आहे. या 7 महिन्यांच्या काळात ज्ञानेश्वर, सोपान, मुक्ताबाई, निवृत्तीनाथ आणि चांगदेव या 5 महान विभूतींच्या आश्रम समाधी झालेल्या आहेत. आणि या 4 भावंडांच्या तर संजीवन समाधी आहे. आपण मुक्ताबाईचं बघितलेलं आहे की तिच्या अंगावर वीज पडली आणि ती एकदम दिसेनाशी झाली. पण प्रत्येक बाकी सोपानदेव जिवंतपणी समाधीत उतरले, निवृत्तीनाथ जिवंतपणी समाधीत उतरलेले आहेत. म्हणजे ही जी 4 भावंड होती त्यांना आळंदीचे ब्रह्मकुमार असं म्हणलेलं आहे. ब्रह्म ज्या वेळेला शब्द येतो ना, त्यावेळेला कुमार कुमारी असा भेद नसतो. आपण ज्यांना सनत कुमार म्हणतो, भागवतात येतात ना त्यांच्या कथा, ते ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आहेत. सनक, सनातन, सनंदन आणि सनत असे 4 पुत्र आहेत. साधारणतः 8-10 वर्षाचे तेवढेच ते राहतात. ज्ञानाचं तेज आहे त्यांच्या चेहऱ्यावर आणि त्यांना कुठेही मुक्त प्रवेश असतो, मुक्त द्वार असतं. नारद हे ब्रह्मकुमार, कारण ते जगाचं कल्याण करण्यासाठीच आलेले असतात. तसे हे आळंदीचे ब्रह्मकुमार. काय वय त्यांचे सांगा बरं. 21व्या वर्षी जर ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली असेल आणि 7 महिन्याच्या गेले असतील तर प्रत्येकाच्या ह्याच्यात 2-2 वर्षाचं साधारण अंतर आहे. ज्ञानेश्वर 20 वर्षाचे, तर त्यावेळेला हे 22 वर्षांचे असतील. 21 वर्षी ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली, हे 23 वर्षांचे होते निवृत्तीनाथ. सोपानदेव 19 वर्षांचे होते आणि ही 17 वर्षांची होती. पुढच्या 1 वर्षाच्या आत जर झाले तर ती 17-18 वर्षांचे झाले असेल. 18 वर्षांचं आयुष्य. हे साधारणतः 19-20 झाले असतील. 20 वर्षांचं आयुष्य सोपानदेवांचं. ज्ञानदेवांचं 21 वर्षांचं आयुष्य आणि यांचं 23 वर्षांचं आयुष्य. 23-24. लक्षात घ्या की नामदेवांना सुद्धा या सगळ्यांचं जाणं असह्य झालेलं आहे. त्यांची एक अभंग रचना थोडक्यात वाचूया. ते काय म्हणतात. लोपलासे भानू पडला अंधार. लोपलासे भानू म्हणजे दुपारी जरी यांनी समाधी घेतली असेल तरी सूर्यास्त झाल्यासारखं वाटतं. लोपलासे भानू पडला अंधार, गेला योगेश्वर निवृत्तीनाथ. नामदेवांना भरपूर आयुष्य मिळालं, पण कदाचित ही सगळी मंडळी अशी मागोमाग एक गेलीत पाहून नंतर त्यांना कळलं असेल की आपलं उत्तर भारतात सुद्धा आपलं अवतार कार्य आहे. म्हणून ते पंजाबमध्ये गेले. तिथे त्यांनी ज्या काही रचना वगैरे केल्या त्या हिंदीतून वगैरे केल्या असतील. तर गुरु ग्रंथ साहेबमध्ये सुद्धा त्यांच्या काहीतरी रचना आहेत असं म्हणलं जातं. विचार कर, त्यांना दीर्घ आयुष्य मिळालं. त्यामुळे काही 4 भावंड फटक्यात गेली की एका गेल्या त्या विभूती, ती 4ही भावंड गेली. त्यांना किती वाईट वाटतंय. गेल्या त्या विभूती अनादी अवतार, आता देवा फार आठवते. आता त्या सगळ्यांची आठवण येते. नामा म्हणे हरी धरवेना धीर, काय येतो गहीवर ओसंडून. मी गहीवरून येतोय. माझा सगळा जो धीर होता निवृत्तीनाथ असे तोपर्यंत होता, ते काही एकत्र राहत नव्हते एका गावात वगैरे. हे त्र्यंबकेश्वरला होते नाशिकच्या जवळ, की जिथे त्यांना गहिनीनाथाने अनुग्रह दिला. तर हे म्हणतायत ज्या वेळेला आपलं जाण्याचा काळ आला, मुक्ताई गेली. मुक्ताईनंतर काही महिनेच फक्त राहिलेले आहेत, त्यावर काही दिवस आहेत. निवृत्ती म्हणे सांगतो या वाचे. निवृत्ती सांगताय राहणे चौघांचे एक रूप. आम्ही 4 जण होतो ना, तरी आम्ही 4 जण नव्हतो. एकाच कुठल्या तरी वस्तूचे 4 पैलू होतो, 4 बाजू होतो. निवृत्ती म्हणे सांगतो या वाचे, राहणे चौघांचे एक रूप, त्रिवेणीचा ओघ जैसा एके ठाई. 3 नद्या येऊन मिळतात, गंगा, यमुना आणि सरस्वती. पण त्या एका ठाई मिळतात. तो संगम आहे ना, आपण त्याला प्रयाग, तीर्थक्षेत्र वगैरे म्हणतो, पण संगम म्हणा ना, ती मुक्ताई आहे. त्रिवेणीचा ओघ जैसा एके ठाई, तैसी मुक्ताई आम्हामध्ये. ब्रह्म विष्णू हर जैसे एके ठाई, तैसी मुक्ताई आम्हामध्ये. सहज तम सत्व गुणा ठाई, तैसी मुक्ताई आम्हामध्ये. म्हणजे 4थी अवस्था जी आहे ना, म्हणजे अ म्हणजे निवृत्तीनाथ, उ म्हणजे ज्ञानेश्वर आणि म म्हणजे जर सोपानदेव धरला तर अर्धचंद्र आणि जो बिंदू आहे ना, ती मुक्ताई आहे.
म्हणजे काय, ओम झालं, पण ओम आपल्याला जी जाणवतात ना स्पंदनं, ती मुक्ताई आहे. म्हणजे मुक्ताईमुळे ह्या तिघांच्यात चैतन्य आहे असे निवृत्तीनाथ सांगतात. ज्या वेळेला ज्ञानेश्वर गेले त्यावेळेला निवृत्तीनाथाने आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. ते म्हणतात माझी अवस्था कशी झालेली आहे, बांधल्या तळ्याचा, तळ बांधून घेतलेला आहे, पण तो बांध काढल्यानंतर 12 वाटांनी पाणी निघून जातं, तळ सुकतं, तशी माझी अवस्था झालेली आहे. बांधल्या पेंडीचा, पेंडी बांधलेली आहे, सुटल असे आळा, पण त्यांनी बांधलेली जर दोरी सुटली आणि वारं आलं तर तृण रानोवाळ सगळीकडे जातं. पाडस का पाडसांना जन्म दिलाय कोणी, हरिणीने, आणि हरिणी गेली निघून, कोणीतरी शिकाऱ्याने मारली. त्या पाडसानं हरणी विणं कसं वाटत असेल तसं आम्हाला वाटतंय. म्हणजे निवृत्तीनाथ ज्ञानदेवांचं पाडस म्हणतात स्वतःला. आणि शेवटी म्हणतात की मला आईबाप गेले त्यावेळेला एवढं दुःख झालं नव्हतं, कारण ते आम्ही झोपेत असताना गेले, आणि सकाळी उठल्यानंतर ज्यावेळेला कळलं की ते पुन्हा न येण्यासाठी गेले त्यावेळेला एकदम माझ्या खांद्यावर जबाबदारी आली या तिन्ही मुलांची, आणि म्हणून मी गंभीर झालो. मी त्यावेळेला मला दुःख नाही झालं. आता मात्र नामदेव म्हणतो हुताशन पेटलेला आहे, अग्नी पेटलेला आहे निवृत्तीनाथांच्या मनात ज्ञानदेव गेल्यामुळे. कल्पना करा फक्त, धाकट्या भावाला हात धरून समाधीत उतरवायचं आणि वरून ती शिळा ठेवायची. निवृत्तीनाथांना समाधीत उतरवून ती शिळा कोणी ठेवली तर नामदेवांच्या मुलांनी ठेवलेली आहे. नामदेवांच्याकडून बहुतेक ते धाडस झालं नसेल. नामदेवांना 4 मुलं आहेत, त्या 4ही मुलांनी तो दगड केला, सरकवला आणि ते समाधीस्थ झाले निवृत्तीनाथांच्या चरित्रातले फक्त 1-2 प्रसंग बघूया आणि पुढे जाऊया. कारण निवृत्तीनाथ हे आपल्या ज्ञानेश्वरीच्या दृष्टीने फार महत्वाचे आहेत. किंवा त्यांनी अनुग्रह दिला ज्ञाननाथांना किंवा ज्ञानेश्वरांना. ज्ञानेश्वर ज्या वेळेला सांगतात ज्ञानेश्वरी त्यावेळेला ते समोर बसलेले आहेत, त्यांना उद्देशून ते गुरु म्हणतात किंवा आता विश्वात्मके देवे, ही त्यांना मागितलेली प्रार्थना आहे. कारण शेवटी ते काय म्हणतात, आ होईल दान पसाव येणे वरे ज्ञानदेव. तो ज्ञानदेव सुखिया झाला त्यावेळेला येथ म्हणे श्री विश्वेश्वराव. विश्वेश्वर विश्वात्मक म्हणजे सद्गुरू आहेत. ते निवृत्तीनाथांच्याकडे बघूनच ज्ञानेश्वरी सांगायचे. सद्गुरू आहे, सद्गुरूंच्या सान्निध्यात सद्गुरूंच्या समोर बसून सांगितलेली आहे ज्ञानेश्वरी. त्यामुळे त्यांना ज्यावेळेला ज्ञानेश्वर गेले त्यावेळेला त्यांना अनाथ झाल्यासारखं वाटलं. पण ज्ञानेश्वर ठीक. एक प्रसंग, फक्त एकच प्रसंग पाहूया. निवृत्तीनाथ हे गंभीर होते आणि गभीर होते. गंभीर म्हणजे सिरियस आणि गभीर म्हणजे डीप. त्या डेप्थ आहे त्या सिरियसनेसला. उदाहरणार्थ सागर आपण म्हणतो, पण प्रशांत महासागर ज्याला पॅसिफिक ओशन म्हणतात, पॅसिफिक म्हणजे शांतपेक्षा आणखीन खाली प्रशांत. तसे निवृत्तीनाथ होते. त्यांचा चेहरा कायम प्रसन्न असायचा, पण ते खळा असे हसायचे नाही. ते हसले एका वेळेला, ज्या वेळेला त्या मुक्ताईने थापटणं घेतलं गोरोबा काकांचं आणि प्रत्येकाचं डोकं थापटून कोण कच्चं मडकाय कोण पक्क मडकाय सांगितलं. सगळ्यांची मडकी पक्की सांगितली. परंतु ज्या वेळेला नामदेवाच्या डोक्यावर मारलं त्यावेळेला ती म्हणली हे मडकं कच्चं आहे. त्यांना राग आल्यानंतर म्हणली काल परवाची पोरगी आणि मला कच्चं म्हणते, अरे मी साक्षात नामदेव. त्यावेळेला निवृत्तीनाथ हसले. सगळ्यांना ते आश्चर्य वाटलं. नामदेवांनी विचारलं तुम्ही का हसलात? तिने फक्त म्हणलं रे तुझं मडकं कच्चं आहे, पण रागवून तू ते सिद्ध केलंस. ती फक्त म्हणाली, तू ते सिद्ध केलंस म्हणून मी हसलो. मग आता काय करू? गुरुच्या शोधात जा. आता ते गुरुच्या शोधाला गेले आणि ज्यांना आपण विसोबा खेचर म्हणतो, ज्यांनी खूप त्रास दिला या 4 भावंडांना, खलनायकासारखे यांच्या जीवनात ते होते. पण ते विसोबा खेचर नामदेवांचे गुरु झाले. पण विसोबा खेचरांचं काय झालं तोच एक प्रसंग आपण बघूया. आपण मनातले मांडे म्हणतो, म्हणजे मांडे खायचे असतात गरीबाला, पण ते साहित्य वगैरे नसतं. मनातले मांडे ज्याला आपण ख्याली पुलाव म्हणतो, बोलाचीचं कढी, भोलाचीचं भात खाऊन तृप्त कोण झाला, ख्याली पुलाव पकवायला काय हरकत आहे. तसे मनातले मांडे असतात गरिबांचे. आणि ही तर काय संन्याशाची पोरं, यांची सावली सुद्धा कोणी शिवून देत नव्हते. त्याला खूप हाल केले त्यांचे. पण निवृत्तीनाथ एकदा म्हणले मांडे खावेसे वाटतात. मुक्ताई म्हणते दादा तुला काही खावं असं वाटतं? मांड्यांचं साहित्य घरात आहे, मी जाऊन गोरोबा काकांच्याकडून खापर घेऊन येते. ते कशावर भाजतात? आज आपण त्याला तंदुरी वगैरे म्हणतो, परंतु ते खापरावर भाजलेले असतात. ते मडकं नाही करायचं, मडक्याचा तुकडा. ते म्हणाले घेऊन जा ना तुला पाहिजे तेवढे. एक त्यातल्या त्यात मोठा असा तुकडा घेऊन ती आनंदात येत होती.
आता मांडे थापायचे आणि त्यावेळेपर्यंत हे खापर काय होईल, तापेल, त्याच्यावर ते हे करायचे, तापवायचे, थापून. वाटेत विसोबा खेचर भेटले. खापर कशाला घेऊन निघाली आहेस? म्हणाली, दादाच्या मनात आज मांडे खायचे. संन्याशाच्या पोरांना मांडे खायचे डोहाळे लागलेत. आण ते मग. आता त्याने स्पर्श केलेला चालतो, हा लक्षात ठेवा. एरवी मुक्ताईने स्पर्श करायचा नाही, पण मुक्ताईच्या हातातलं खापर घेतलं आणि फोडून टाकलं. ही रडत आली. त्यावेळेला तिचं वय अशी, ती आपण म्हणतो ना नॉट इव्हन टीन, ती लहानच मुलगी होती, किशोरी अवस्थेत असेल. त्यावेळेला ती आली रडत घरी. ज्ञानदेवाने विचारलं, का गं मुक्ते, रडत का आलीस? नाही नाही, दादाला मांडे खायचे होते, पण मांडे करायला साहित्य, परंतु भाजणार कसे? एवढंच ना, तू तूप थाप मांडे. भाजायचे कशाला? योग्य वेळी मी सांगेन ना. मग नामदेव असे घोडेघोडा करतात ना लहान मुलांना, तसे बसले आणि योगाग्नीने त्यांनी आपली पाठ एवढी तापवली की छान मांडे भाजून निघाले. आता ही संन्याशाची पोरं मांडे कसे खातात, कारण मी खापर तर फोडून टाकलेलं आहे, हे बघायला त्या झोपडीच्या दाराशी किंवा खिडकीशी हे विसोबा खेचर येऊन उभे राहिले, फजिती बघण्यासाठी. आणि ज्यावेळेला त्याने बघितलं ज्ञानदेवाची पाठ तव्यासारखी लाल झालेली आहे, खापरासारखी, आणि त्याच्यावर सुंदर मांडे मुक्ताईने भाजलेले आहेत, त्यावेळेला या मुलांचा आध्यात्मिक अधिकार अलौकिक आहे. आत आले, ज्ञानदेवाच्या पायी म्हणाले, मी तुम्हाला खूप त्रास दिला, मला मार्ग दाखवा. त्यावेळेला ज्ञानदेव एवढेच म्हणले, तुमचं नाव विसोबा खेचर नाही आहे. खेचर हे ते जनावर जे हिमालयात वगैरे सैनिक वापरतात ओझं वाहून नेण्यासाठी, जे धड ना घोडा धड ना गाढव, घोडा आणि गाढव यांच्या संकरातून क्रॉस ब्रीड ज्याला म्हणतात ते खेचर येतं. आणि खेचर स्वतः नपुसक असतं, लक्षात ठेवा. खेचरापासून खेचर तयार होत नाही, त्याच्यासाठी पुन्हा घोडा आणि गाढव यांचा संयोग घडवावा लागतो. तुम्ही खेचर नाही आहात, तुम्ही खेचर आहात. खेचर होण्याची तुम्हाला शक्ती आहे, क्षमता आहे तुमच्याकडे. खेचर म्हणजे काय? आकाश, ज्याची दृष्टी आकाशाकडे लागलेली आहे किंवा आकाशातून जो गमन करतो त्याला खेचर म्हणतात. म्हणजे उदाहरणार्थ पक्षी ते खेचर आहेत, खग आकाशातून उडणारे. तसे योगीची अवस्था आहे. भूचर म्हणजे खाली, आणि चाचर म्हणजे इकडे तिकडे बघताय, कुठेच लक्ष नाही आहे. मान खाली घालून निघालेला आहे, तो पूर्णपणे प्रापंचिक आहे. हा चंचल आहे, चाचरी मुद्रा, आणि ही खेचरी मुद्रा. ते म्हणाले, मला मिळालं ना, उपदेश झाला. ते सरळ गेले, एका शंकराच्या मंदिरात आले आणि एवढी तपश्चर्या त्यांनी केली. नाम घेतलं, सतत दबावूनच घेतलं आपल्याला शिवपूजेला. आणि शिवम भूत्वा शिवम यजेत, हा शिवाच्या पूजनेचा आज प्रदोष आहे म्हणून सांगतो. हा एक विशेष आहे की शिवाची पूजा करता करता मी शिव झालो पाहिजे. आपण साधं नंदी सुद्धा होत नाही, लक्षात ठेवा, पण शिव झालो पाहिजे. तर शिवाची पूजा कशी होते? यत यत, काल सांगितलं ना, यत यत करोमि तत् तदखिलम शंभो तवाराधनम. मी जे जे काही करेन ते हे शंकरा तुझीच पूजा आहे. तर मग झालं, नामदेव सरळ गेले आणि त्या मंदिरात आले. मंदिरात आल्या बघतो तर शिवलिंगावर पाय ठेवून एक म्हातारा झोपलेला आहे. त्यावेळेला तू म्हणाले, हे काय करतोयस तू? तो तुम्ही काय करतोय? आणि शिवलिंगावर पाय ठेव. मला म्हणाले, माहीत नाही मी कुठे पाय ठेवलाय. तुला जर ते दिसत असेल तर तू दुसरीकडे ठेव. नामदेवाने पाय हातात धरले ना, तोच अनुग्रहाचा क्षण होता, लक्षात ठेवा. अनुग्रह व्हायचा असतो, घेणं सोपं आहे, होणं अवघड आहे. नामदेवांचा अधिकार होता ना तेवढा. त्यांनी ते पाय हातात दुसरीकडे ठेवले, त्याच्या खाली शिवलिंग आलं. अरे, आणखीन इकडे ठेवलं, अरे इकडे शिवलिंग. त्या शिवमंदिरात अनेक शिवलिंग आहेत. ही आख्यायिका किंवा ही कथा, हा प्रसंग तिथे घडला असं सांगितलं जातं. आणि नंतर नामदेव म्हणाले, तुम्ही आहात कोण? शरण गेले त्यांना, ते गुरु झाले त्यांचे. म्हणजे त्यांच्या मांड्यांचा प्रवास, मांड्यांचा म्हणजे मांडे नावाचा जो पदार्थ आपण करंजी वगैरे करतो तसे थापलेला पदार्थ असतो, तो मांडे कुणाला खावेसे वाटले? निवृत्तीनाथांना. त्या मांडे खाण्याचा प्रवास, त्याच्यात काय झालं? ज्ञानदेवांचा योगाग्नी, त्याच्यानंतर विसोबा खेचरांची उपरती, मतपरिवर्तन, नंतर त्यांना एक अनुभव येणे, नंतर नामदेव आणि नामदेवांचे ते गुरु होणे, इतका प्रवास. मग नामदेवांच्या नंतर त्यांचे शिष्य, आपण म्हणूया चोखोबा आहेत ना ते शिष्य. तो परंपरा चालूच राहिलेली आहे ना. आणि आपण ज्ञानेश्वरी घेतोय, ही त्याच संतांची परंपरा आहे. म्हणून गुरु शिष्य परंपरा हे प्रत्यक्ष गुरु ज्या शिष्याच्या मनगटात सूत्र बांधतो किंवा त्याला अनुग्रह देतो एवढीच नाही आहे. आता आपण ज्ञानेश्वरीचा जर अभ्यास करतोय ज्ञानेश्वरांच्या आणि सद्गुरूंच्या कृपेनं, तर आपणही त्याच परंपरेतले झालो ना. आपण ज्ञानदेवांचे पायीक म्हणायला काय हरकत आहे? म्हणून लक्षात घ्या की हा जो प्रवास सुरू झाला निवृत्तीनाथांच्या मांड्यांचा, म्हणजे मांडे नावाच्या पदार्थांचा, तो अजूनही चालू आहे.
हे मोठ्या माणसांचं वैशिष्ट्य असतं. आपण हा विचार मागे बघितला होता की ज्या वेळेला शंकराच्या मनात मोहिनी अवतार घेतलेल्या विष्णूचा, त्यांना माहित आहे हा विष्णू आहे, पण मोहिनी अवतार तात्कालिक घेतला होता अमृताचं वाटप देवाना करण्यासाठी. त्यांना माहित आहे, तरी सुद्धा ती आवडली ना त्यांना. त्यावेळेला पार्वती म्हणते माझी काही हरकत नाही आहे. मोहिनी म्हणजे विष्णू आहे हे तुम्हाला माहित आहे. आता तो विष्णू झालेला आहे, कारण त्या राहूला मारण्यासाठी मोहिनीचं रूप टाकलं, विष्णूचं रूप घेतलं, सुदर्शन चक्राने राहूचं मुंडकं उडवलं. पण अमृत खाली गेल्यामुळे मुंडकंही जिवंत राहिलं आणि खालचं धड म्हणतात ते धडही जिवंत राहिलं. ते गोष्ट निराळी आहे. पण इकडे लक्षात ठेवा, ज्यार्थी शंकराच्या मनात असं काहीतरी आलेलं आहे, त्यार्थी काहीतरी चांगलं घडणार आहे. ही महान माणसं आहेत, महान माणसं आहेत. तर त्याप्रमाणे ती म्हणाली माझी काही हरकत नाही, मी मोहिनी अवतार घेते. त्यातून एक दैवत तयार झालं, अर्धनारीश्वर किंवा अर्धनारी नटेश्वर. हे दैवत तयार झालं जे दक्षिण भारतात अनेक ठिकाणी आहे. त्याच्यात वामांगी म्हणजे डाव्या बाजूला ही नारी आहे म्हणजे मोहिनी किंवा विष्णू शक्ती, वैष्णवी म्हणा, आणि दुसऱ्या बाजूला उजव्या बाजूला हा ईश्वर आहे, शंकर. असं दैवत तयार झालं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट घडली म्हणजे त्या दोघांच्या एकत्र येण्यातून जे वीर्य, जे तेज तयार झालं, त्यातून पुढे हनुमंताचा जन्म झाला. म्हणजे हनुमानाचा जन्म महारुद्र शंकराच्या अंशापासून झालेला. ते होण्यासाठी शंकराच्या मनात ती वासना निर्माण झाली. एरवी ज्यांनी काम म्हणजे मदनाला जाळलेला आहे, जो कामारी, काम म्हणजे काम वासनेचा स्वामी आहे, त्याला कशाला ती मोहिनी आवडली. आणि त्याला माहिती आहे आता ती मोहिनी नाही आहे, ती आता विष्णूच झालेली आहे. पण तरी सुद्धा हे घडलं कारण पुढे काहीतरी महत्वाची घटना घडायची होती. आपण आज कर्मयोगाच्या या ज्या ओव्या आहेत ना त्या संपवणार आहोत. आणि उद्या कर्मयोग म्हणजे काय, प्रारब्ध कर्म म्हणजे काय, प्रारब्ध योग किंवा प्रारब्ध कर्माचं फळ काय, हा एक विषय आत्तापर्यंत ज्या ओव्या आपण पाहिल्या आणि थोडीशी गीतेची मदत घेऊन विनोबांचं चिंतन जे जास्त जीवनाभिमुख आहे त्या सगळ्याचा विचार आपण उद्या करणार आहोत. पण आज आपण ओवी काल थांबली होती, देख पा जनक अधिक, जनक इत्यादी. म्हणजे बाकीच्यांची नावं का सांगितली नाही तुम्हाला कळेल ना. जनकाचं उदाहरण का दिलंय, कारण जनक हा संसारी होता, प्रापंचिक होता, त्याचा स्वतःचा संसार होता आणि शिवाय राज्य प्रजा हे कुटुंब होतं. मग त्या कुटुंबाचाही तो प्रमुख होता. त्यांनी कोणतंही कर्म सोडलं नाही. बघा, देख पा जनकाधिक कर्मजात अशेख म्हणजे अशेष, अशेष म्हणजे काही शेष ठेवणे, सगळी कर्म सगळ्या प्रकारचे न सांडिता मोक्ष सुख पावते झाले. त्यांना मोक्ष मिळाला ना. मागे आपण बघितलं होतं की जसा प्रश्न तसं उत्तर. दोन मित्र आहेत, सर्व बाबतीत त्यांचं एकमत आहे, पण एका बाबतीत नाही. तुला जर मोक्ष पाहिजे असेल ना तर संसार सोडला पाहिजे, एक जण म्हणतो. दुसरा म्हणतो संसार सोडण्याची गरज नाहीये मोक्ष मिळण्यासाठी. भांडायचे कायम, इतके की लोकांना सोडवावं लागायचं त्यांचं भांडण. म्हणायचे तुम्ही मित्र असूनही एरवी रामलक्ष्मणासारखे असता, पण इथे राम आणि रावणासारखे का होता. हा एक मुद्दा आल्यानंतर ते म्हणाले आम्ही आमच्या मुद्द्यापासून ढळणार नाही. एक ज्ञानी साधू आलेला आहे, तो मंदिरात आहे. दोघांनी एकदम जायचं आणि बाकीचेही म्हणाले आपण येतो, बघूया तो साधू काय सांगतो. ते दोघं जण जात असताना एकाला निरोप येतो की आत्ताच्या आत्ता घरी या, काम आहे म्हणून. तो सांगतो तू तुझा प्रश्न विचार, मी उद्या जाऊन माझा प्रश्न विचारेन, बघूया तो साधू सांगतो काय ते. मग एकटाच हा गेला, काही लोक त्यांच्याबरोबर, हा परत आला घरी. त्यांनी त्याचा प्रश्न विचारला की मोक्ष मिळवण्यासाठी घर किंवा संसार सोडायलाच पाहिजे का. तो म्हणतो कोणी सांगितलं. हे जनकाधिक वगैरे त्यांनी संसार कुठे सोडले. आपले अनेक संत, अनेक ऋषी, वसिष्ठांची अरुंधती आहे, अत्रीची अनसूया आहे, अगस्तींची लोपामुद्रा आहे, प्रत्येकाचं लग्न झालेलं आहे की. आपल्या महाराजांची तर 2 लग्न झाली होती, एक पत्नी गेल्यानंतर त्यांनी दुसरं केलं होतं. याज्ञवल्क्यांना 2 पत्नी जिवंत होत्या एका काळी. तीच कथा म्हणजे याज्ञवल्क्य आणि जनक यांच्यातला प्रसंग आपण बघणार आहोत. म्हणून जनकाचं उदाहरण दिलं की कोण सांगतं प्रपंच सोडायला पाहिजे, घर सोडायला पाहिजे, मोक्ष मिळवण्यासाठी घर सोडायला पाहिजे का, नको. हा दुसऱ्या दिवशी जातो, त्या दिवशी याला काम असतं. हा म्हणलं माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं, मी म्हणतो ते बरोबर आहे. हा म्हणाला की घर सोडल्याशिवाय मोक्ष मिळेल का, कुणी सांगितलं. घर सोडल्याशिवाय जर मिळालं तर रामदास वगैरेंनी का लग्न केलं नाही, ज्ञानदेवांनी का नाही लग्न केलं, किंवा शंकराचार्य घर सोडून का गेले, विवेकानंद कलकत्त्यात असून आई वगैरे तिथे असून घरी क्वचित जायचे. बघा ना का घर सोडलं त्याने. घर सोडल्याशिवाय मोक्ष मिळणार नाही. तो म्हणतो म्हणजे मी सांगतो ते बरोबर आहे. परत दोघांचं भांडण कायम राहिलं ना. मग तिसऱ्या दिवशी दोघं आणि काही मंडळी एकत्र गेले
आणि साधूला विचारलं, आमची बरोबर विरुद्ध मतं आहेत आणि तुम्ही दोघांनाही बरोबर म्हणता, याचं कारण काय? साधूंनी शांतपणे सांगितलं, जसा प्रश्न तसं उत्तर. म्हणाले, आमचे प्रश्न सारखेच आहेत की? नाही म्हणाले. विचार बरं तुझा प्रश्न. घर सोडल्याशिवाय मोक्ष मिळतो का? या तुझ्या प्रश्नात घर आधी आलेलं आहे. घर ही तुझी प्रायोरिटी आहे. घरात तू उंटलेला आहे. जाता जाता मोक्ष मिळाला ना. तुकाराम म्हणायचे, बाजारात काही मोक्षाचं गाठोडं मिळतं का? तुकडोजी महाराज विचारतात, देव काय बाजारातला भाजीपाला आहे का? विचार करा ना तुम्ही. तुझ्या प्रश्नातच घर आधी आहे. मग तू घराला मोक्ष घर सोडायची तुझी तयारी नाही. मोक्ष मिळाला तर मिळाला. याचा प्रश्न काय? मोक्ष मिळवण्यासाठी घर सोडायला पाहिजे का? याच्या प्रश्नात मोक्ष आधी आहे. म्हणजे याची प्राथमिकता, प्रायोरिटी, महत्व मोक्षाला आहे. याला घर सोडण्याची गरज नाही आहे. हा घरात राहून प्रपंच करतच मोक्ष मिळवणार आहे. म्हणून उदाहरणं दिलेले जनकादिक. आपण कितीतरी उदाहरणं बघितली संतांची सुद्धा. एकनाथ काय, तुकाराम काय? तुकारामाची 2 लग्न झाली होती. पहिली पत्नी गेल्यानंतर दुसरीची लग्न केलं. एकनाथांचा आदर्श कुटुंब संसार होता, पण त्यांनी लग्न केलं, संसार केले, इतरांचं बऱ्यापैकी कल्याण केलं सेवा करून, त्यांना भक्तीचा मार्ग दाखवून, परंतु तेही मुक्त झाले. आता जनक राजा, जनक हे घराणे, अनेक जनक होऊन गेले, पण जनक आणि 2-3 असे विद्वान प्रसंग आहेत त्यांच्या घरात, विद्वानांच्या बरोबर झालेले. त्या जनकाला आवड होती. मुद्दामून हे सांगतोय, जरा कर्मयोग आता संपणार आहे. तो कर्मयोगी, आपण प्रापंचिक आहोत. प्रपंचात राहून कर्म कसं करायचं? 1-2-3 प्रसंग बघा. एक आहे, जनक राजाला विद्वत सभा, ज्याला पार्लमेंट ऑफ द लर्नेड, विद्वानांची सभा भरवून आपल्या मनात जे काही प्रश्न आलेले आहेत, शंका आलेल्या आहेत, ते विचारून चर्चा करणे फार आवड होते. वादे वादे जायते तत्वबोधा. एक ऋषी म्हणतोय, नाही मला ते पटत नाही, हे असं असलं पाहिजे. तिसरा म्हणतो, मला या दोघांचंही पटत नाही. असं करत करत जनकाच्या मनाचं समाधान होईपर्यंत तो वाद चालू राहायचा. कधी कधी 2-2, 3-3 महिने, तर समाधान होईतोपर्यंत. याज्ञवल्क्य यायचे त्यावेळेला, कधी कधी यायचे त्यावेळेला म्हणायचे, जनका, जो जिंकेल, तुझ्या मनाचं समाधान करेल, त्याला तो काय काय द्यायचं ठरवलेलं आहे. तर तो म्हणतो, एवढी जमीन, एवढ्या बागा किंवा एवढ्या गायी, त्यांच्या शिंगांना सोन्याची टोपणं, एवढं अन्न, एवढं धान्य, सगळं सगळं द्यायचं मी ठरवलं आहे. तर याज्ञवल्क्य म्हणायचे की हा सगळं जे तुझा पुरस्कार, उपहार आहे ना, तो माझ्या आश्रमाच्या दिशेने चालायला लागू दे. आता विचार, तुझा प्रश्न काय आहे ते? हा ज्ञानही आहे, आत्मविश्वासही आहे, पण अहंकार सुद्धा आहे. प्रश्न मी उत्तर देणारच, बाकी कोणालाही उत्तर येणार नाही द्यायला. मी देणारच. म्हणून जे बक्षीस आहे ना, ते आधी पाठवत जाऊ दे, त्या गायींना वगैरे माझ्या आश्रमाच्या दिशेने जायला लागू दे. आत्मविश्वास आहे, अहंकार आहे. तर हा याज्ञवल्क्य असा. त्या याज्ञवल्क्य ऋषी आणि जनक नेहमी त्यांचे संवाद व्हायचे. बाकीचे ऋषी बसलेले असायचे. याज्ञवल्क्य बोलताना फक्त जनकाकडे बघायचे आणि त्यांना विचारलं बाकीच्या ऋषीने, आमच्याकडे तुम्ही असे का बघत नाही? त्यावेळेला कोणीतरी चेष्टन म्हणाला, आपण त्यांना दक्षिणा कुठे देणार आहोत? जो स्वामी दक्षिणा देत आहे, जो वन हू पेज कॉल्स द ट्यून, म्हणजे मी पैसे देतो त्याप्रमाणे नाचलं पाहिजे किंवा गायलं पाहिजे किंवा हल्ली दुर्दैवानं खेळलं पाहिजे. आम्ही पैसे देतोय, पाहिजे तिथे खेळा, स्वातंत्र्य कुठे याच्यात? पण ते म्हणाले, अरे खरंच की, माझ्या लक्षातच आलं नाही, मी कायम जनकाकडे बघत असतो. नाही, ठीक आहे, उद्यापासून इकडे एक, ज्या वेळेला ते बोलायला सुरुवात करतात, त्यांचं लक्ष फक्त जनकाकडे आणि जनकाचं लक्ष फक्त त्यांच्याकडे. इतक्यात एक सेवक येऊन जनकाच्या कानात सांगतो, सर्वांना ऐकू जातं ते, की राजन, आपल्या राजधानीला आग लागलेली आहे. तो इकडे लक्ष सुद्धा देत नाही. त्या दोघांचा संवाद चालू आहे, ऋषींच्यात कुजबूज सुरू होते. नंतर दुसरा येतो, म्हणतो, आपल्या राजवाड्यापर्यंत आग पोचलेली आहे. जनक चालूच आहे संवाद, इकडे तिकडे काही बघत नाही, नो रिॲक्शन, प्रतिक्रिया नाही आहे. या दोघांचं जे आपण म्हणतो ना परफेक्ट कम्युनिकेशन, ज्याला कम्युनियन म्हणतात, ते चालूच आहे. तिसरा सेवक काही वेळाने तो सांगतो की राजवाड्याच्या आतल्या भागाला आग लागलेली आहे आणि जिथे हे ऋषी उतरलेले आहेत ना, त्या पडवेला आग तिथपर्यंत पोचलेली आहे. असं म्हणल्याबरोबर हे सगळे ऋषी आपापल्या वाळत घातलेल्या लंगोट्या वगैरे वाचवण्यासाठी पळत जातात. सत्संग मेला, सत्संग गेला खड्ड्यात, धावत जातात. कुणाची पिशवी असेल, कुणाची काय असेल, आपलं सामान जळायला नको म्हणून. आणि तिथे गेल्यानंतर त्यांच्या लक्षात येतं,
हे सगळं नाटक असतं. कुणालाही कल्पना नसते या नाटकाची, जनकालाही नसते. याज्ञवल्क्याने याला विचारात घेऊन, विश्वासात घेऊन 2-3 नोकरांना सांगितलं होतं, थोड्या थोड्या वेळाने असं सांगा. परत आल्यानंतर याज्ञवल्क्य म्हणाले, कळलं ना मी जनकाकडेच का बघतो ते. राजधानीला आग लागली, टस से मस नाही हो आपण म्हणतो ना, तो बिलकुल हल्ला नाही. राजवाड्याला आग लागली नाही, राजवाड्याच्या आतल्या भागाला आग लागली, आणि तुम्ही मात्र तुमच्या ज्या काही 2-4 लंगोट्या होत्या ते वाचवण्यासाठी पळालात. एवढा डिवाईन सत्संग, दिव्य सत्संग सोडून तोच एकटा श्रोता आहे. तो श्रवण करतो, प्रश्न विचारतो, त्यातून ज्ञान पुढे जातं, म्हणून मी त्याच्याकडे बघत असतो. ऋषींनी सगळ्या माना खाली घातल्या आणि त्यांना कळलं सत्संगाचं रहस्य काय आहे, श्रवणाचं मर्म काय आहे, हे त्यांना कळलं. दुसरी, जनक का उदाहरण दिलेलं आहे, हे उदाहरण गीतेतलं आहे. ज्ञानदेव सुद्धा अंडरलाईन करतात. हो, जनकाचं दुसरं एक उदाहरण आहे, ते सुद्धा असंच आहे, शुकाचार्यांच्याबद्दल. मोठी कथा आहे, आपण थोडक्यात पाहूया. शुकाचार्यांचे मागच्या वेळेला बघितलंय, फक्त उल्लेख करूया. पिताश्री कोण आहेत तर व्यास. व्यासाने शुकाचार्यांना सगळं शिकवलं. ते म्हणाले, मी तुझा दीक्षा गुरु आहे, लक्षात ठेव, मी तुझा शिक्षा गुरु आहे. शिक्षा म्हणजे शिक्षण आणि दीक्षा म्हणजे अनुग्रह. पण मोक्षगुरु मी नाही आहे, त्याच्यासाठी तुला जनकाकडे गेलं पाहिजे. जनक विदेह नगरीचा राजा, मिथिला राजधानी, त्या प्रापंचिकाकडे मी जाऊ. मी शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे, माझ्या शरीराला कशाचाही स्पर्श नाही, आणि मला तुम्ही त्या प्रापंचिकाकडे पाठवता जो अनेक कर्तव्याने आणि कर्माने बद्ध आहे. जा म्हणाले. आल्यानंतर कुणीतरी असा साधू येतोय दिगंबरावस्थेत, पण फार छान त्याच्यावर तेज आहे, बघत राहावंसं वाटतं त्याच्या चेहऱ्याकडे. जनकाने सांगितलं की त्याला वेशीतच थांबायला सांगा, जोपर्यंत मी आत बोलवत नाही. 1 दिवस गेला, जनकाने बोलवलं नाही. दुसरा दिवस गेला, जनकाने गावातल्या लोकांना सांगितलं, तुमचा जो कोरडा कचरा आहे ना, तो सगळा तुम्ही त्या बाहेर उभा आहे ना, तो त्याच्या अंगावर टाका. उकिरडा करून टाकला त्याच्या आजूबाजूला. ह्याला एवढा अपमान झाला. आणि तिसऱ्या दिवशी सांगितलं, एकटे या, मी स्वागताला तयार आहे. ते म्हणाले, माझ्याकडे एकटे म्हणजे काय आहे, काही नाही, ते विचार करतात, एकटे या म्हणजे काय. मग म्हणले, त्यांनी हे सांगितल्यावर माझा अपमान झाला. कचरा टाकायला सांगितलं तर अपमानाचा अपमान झाला. आणि एकटे या सांग, माझा अहंकार जो आहे ना, मी आणि अहंकार या 2 गोष्टी आहेत. अहंकाराला ड्रॉप कर आणि मग माझ्याकडे ये. आणि ज्या वेळेला ते अहंकार सोडतात त्यावेळेला त्यांची दृष्टी बदलते, त्यांचं दर्शन बदलतं, आणि ते जातात त्यावेळेला आरती हातात घेऊन, किंवा नुसतं म्हणा की जनक थांबलेला आहे की त्यांना आलिंगन देण्यासाठी. कारण तुम्ही माझ्या योग्यतेचे झालेला आहात, तुम्हाला मी काय अनुग्रह देणार आणि तुमच्याकडून काय गुरुदक्षिणा घेणार. तुम्ही आणि मी एकाच योग्यतेचे झालो. तुम्ही वेशीपासून या राजवाड्यापर्यंत आलात, तुम्हाला काय काय दिसलं त्याचं वर्णन करा. काय सुंदर वर्णन आहे. म्हणाले, पहिल्यांदा मी स्वतःला साखरेचा दिसायला लागलो. आजूबाजूचा सगळा कचरा होता ना, साखरेचा कचरा होता. प्रवेशद्वार होतं ना, साखरेचं होतं. ते द्वारपाल होते ना, ते साखरेचे होते. अरे, रस्ते साखरेचे होते, रस्त्यावरून जाणारे शकट म्हणजे बैलगाड्या आणि रथ साखरेचे होते. ते घोडे, ते बैल साखरेचे होते. इतकी निरनिराळी दुकान होती साखरेची, त्याच्यात कपडे वगैरे, अन्नपदार्थ, फळं साखरेची. अरे, विक्रेतेही साखरेचे आणि ग्राहक सुद्धा साखरेचे. आणि राजा, आता तुझा राजवाडा साखरेचा आहे आणि तूही साखरेचा आहेस. हेच ते ज्ञान म्हणाले. सगळीकडे एकच चैतन्य दिसणं. त्यांनी साखर हा गोड पदार्थ आहे म्हणून सांगितलेलं आहे. अमृत म्हणा, मधु म्हणा, मध, काही म्हणा, एकच तत्व सगळं दिसतंय सगळीकडे. हे अंतिम ज्ञान आहे, आत्मज्ञान आहे. जनक म्हणाला, आता मोक्ष मिळाला. आत्मज्ञान हाच मोक्ष आहे. मेल्यानंतर मोक्ष याला काही विशेष अर्थ नाही आहे. म्हणून, आणि जनकाचं सगळ्यात महत्वाचं जर कुठलं असेल तर ते अष्टावक्र बरोबर. तो सगळाच मोठा उदाहरण आहे. फक्त आता उल्लेख करून पुढे जाऊया. जनक आणि अष्टावक्र हे सगळंच कथानक पुढे कधीतरी संदर्भात आलं तर आपण पाहूया. देख पा जनकाधिक कर्मजात अशेख न सांडिता मोक्ष सुख पावते झाले. हे काल आपण फक्त वाचलं होतं. आता पुढे बघा. देखे प्राप्तार्थ झाले. प्राप्त अर्थ म्हणजे काय मिळवायचं होतं ते त्यांना मिळवले. आणि या संतांना वगैरे काय पाहिजे, संतांना वगैरे पाहिजे असतो मोक्ष, अंतिम ज्ञान.
तर ते त्यांना मिळालं, प्राप्तार्थ झाले ना. देखे प्राप्तार्थ झाले, जे निष्कामता पावले, तयाही कर्तव्य असे उरले लोका लागे. जे प्राप्तार्थ झालेत म्हणजे हवं ते त्यांना मिळाले, आणि हवं ते म्हणजे अंतिम अखंड आनंद मिळालेला आहे, सच्चिदानंदाचा अनुभव त्यांना आलेला आहे. मी परमात्मा आहे, अहम ब्रह्मास्मी, हा अनुभव आलेला आहे, आणि निष्काम झालेले आहे. त्यांना कशाचीच कामना उरलेली नाही आहे. तरी सुद्धा तयाही कर्तव्य असे उरले लोका लागे. मागे आपण म्हणलं ना, समर्थ रामदास आपले गोंदवलेकर महाराज, त्यांना काही हातात माळ घेण्याची गरज नाही आहे. त्यांच्या शरीरात रोमातून नाम बाहेर पडतं, परंतु तरी सुद्धा लोकांसाठी ते करत होते. पुढच्या ओवीतही हेच सांगितलं. लोक आदर्श कोणाचा ठेवतात? अरे महाराज कुठे माळ हातात घेतात? कृष्णाने हेच अर्जुनाला सांगितलेलं आहे. अर्जुना, मला कोणतंही कर्तव्य करायची गरजच नाही आहे, कारण जन्म कर्मच मे दिव्यम. माझा जन्म आणि माझी कर्म ही दिव्य आहेत, तुमच्यासारखी पार्थिव नाही आहे. या प्रपंचातली, या संसारातली, या व्यवहारातली, या बाजारातली जीवनाच्या माझी कर्म नाही आहेत, दिव्य आहेत कर्म. मला काही करायची गरज नाही आहे, पण तरीही मी करतो लोकांच्यासाठी. कारण माझी अवस्था कशी आहे? नैष्कर्म्य अवस्था. उद्या बघणार आहोत. पण तुम्ही काय कराल? माझं अनुकरण करून निष्कर्म अवस्था होईल. अरे मी काही केलं तरी मला कर्माचा लेप लागत नाहीये. पुढच्या ओवीत पाहणार आहोत. आणि तुम्हाला कृष्ण कुठे काय करतो, मग आपण कशाला केलं पाहिजे? म्हणून अकर्मण्य ज्याला म्हणतात, किंवा निष्कर्म, निष्क्रिय असे तुम्ही व्हा. म्हणून मला कर्म करावं लागतं. आता उरलेल्या पुढच्या 3 ओव्यात हाच विचार आहे. जे तयाही कर्तव्य असे उरले लोका लागे. मी माणसाचा देह धरलाय, मी समाजात राहतो, मी एका राजघराण्यातला आहे, अशा वेळेला मलाही लोकांच्यासाठी कर्तव्य केलं पाहिजे. मार्गी अंधा सरीसा, फार सुरेख आहे. पुढे देखणाही चाले जैसा. देखणा म्हणजे डोळस, ज्याला दिसतं. देखणा म्हणजे मराठीतला सुंदर नाहीये. देखणा म्हणजे जो देखू शकतो, पाहू शकतो तो. मार्गी अंधा सरीसा म्हणजे अंधांच्या बरोबर. एक देखणा म्हणजे डोळे असणारा निघालेला आहे. आणि आंधळे जर म्हणाले की आम्हाला जरा मार्ग दाखव, आम्ही या देवळापर्यंत निघालेलो आहे, या माझ्या मागून. आता आजोबा पुढे खड्डा आहे, बघा बघा, पुढे पायरी आहे, बघा बघा. त्याला ते दिसतंय ना, डोळस माणसाला ते दिसतंय ना. त्याला पुढचं मंदिर सुद्धा दिसतंय, किती रस्ता उरलाय ते सुद्धा त्याला दिसतंय. परंतु जो माणूस समाजाचं नेतृत्व करतो, समाजाचं कल्याण व्हावं म्हणून प्रयत्न करतो, त्याला आंधळ्यांच्या जरा पुढे चालावं लागतं आणि त्यांना मार्गातले खाचखळगे सांगावे लागतात. याच्या बरोबर दुसरं उदाहरण बघा. निराळ्या संदर्भात आपण पाहिलं असेल. एक साधू आहे, एक झाडाखाली तो बसलेला आहे, आणि त्या झाडाच्या तिथून चौरस ते म्हणतात, क्रॉस रोड्स, असे 4 दिशांनी 4 रस्ते जातात. एक माणूस येतो, संध्याकाळ झालेली आहे, सूर्यास्ताच्या आत पोचलं नाही तर अंधार पडेल आणि आपल्याला मार्ग माहीत नाही आहे, गाव कुठल्या दिशेने आहे, आणि इथे तर 4 रस्ते आहेत. आपण एका रस्त्याने आलो. हे साधू महाराज इथे ज्या अर्थी ध्यानस्थ बसलेले आहेत, त्या अर्थी त्यांना माहीत असेल मला ज्या गावाला जायचंय त्या गावाचा रस्ता कोणता आणि किती वेळ लागेल तिथे पोचायला. सूर्यास्ताच्या आत मी पोचेन का? सूर्यास्ताला जाऊन अर्धा पाऊण तास आहे. हा विचारतो, काही उत्तर द्या. साधुबा, हे गाव कुठल्या रस्त्याने जायचं? साधुबा साधुबा त्याच्यात 5-10 मिनिटं जातात. तो म्हणतो, एक तर हा आंधळा आहे, किंवा हा बहिरा आहे, किंवा हा मुका आहे. याला माझे प्रश्नच कळत नाही आहेत. वेळ उगीच घालवला. देवाचं नाव घेतो आणि जायला लागतो एका रस्त्याने. त्यावेळेला साधू हे त्याला चालू देतो काही अंतर, डोळे उघडून सांगतो, भल्या रस्ता इकडे, त्या रस्त्याने जाऊ नकोस, तुला ज्या गावाला जायचंय ते या रस्त्याने जा, आणि साधारणतः 20 मिनिटात तू पोचशील. म्हणाला, हे मी 20 मिनिटं तुम्हाला विचारतोय, त्यावेळेला का नाही सांगितलं? मी एव्हानी पोचलो असतो. ते म्हणाले, दिवसभर लोक माझ्याकडे अशा चौकशा करतात, त्यांना कोणत्याही गावाला जायचं नसतं, त्यांना फक्त वेळ घालवायचा असतो, चकाट्या पिटायच्या असतात. ज्यावेळेला तू नाही आता मीच जातो कुठेतरी म्हणून जायला लागलास, त्यावेळेला मला कळलं की तुला खरंच कोणत्या तरी गावाला जायचंय. तरी सुद्धा मी तुला चालू दिलं, कारण तुझ्या चालण्याचा वेग कळला तर तू केव्हा पोचशील हे मी तुला सांगणार ना. 20 मिनिटात पोचशील. आता इथे लक्षात ठेवा, हा जो साधू आहे ना, त्या साधूनी काय केलं? काही केलेलं नाहीये, तो बसलेला आहे तिथे. पण आपण जे उदाहरण पाहतोय की जो आंधळे आहेत आणि डोळस आहेत, त्या डोळसाला आंधळ्यांच्या पुढे पुढे चालावं लागतं. हे लक्षात ठेवा, चालावं लागतं. परंतु जे दोघेही डोळस आहेत, एके टेकण्यामधून त्यांना मार्गदर्शन करता येतं. असं डावीकडे जा, आपण पत्ता नाही का लोकांना विचारत,
पण जो आंधळ्या लोकांना लीड करतो, मार्गदर्शन करतो, त्याची जबाबदारी आहे आंधळ्यांच्या पुढे चालायचं, मार्गातले खाचखळगे त्यांना दाखवायचे. संत असे असतात. आणि आपण आंधळे असतो. आपण ईर्षेने आंधळे झालो असतो, स्पर्धेने आंधळे झालो असतो, लोभाने आंधळे झालेलो असतो, काम वासनेने आंधळेच झालेलो असतो. म्हणून संतांना आपल्या पुढे चालावं लागतं. यात्रेत वगैरे तुकाराम त्यांच्या मागे कितीतरी माणसं, हे जे चित्र असायचं ना, त्याचं हे उदाहरण आहे. त्याच्या पुढे काय सांगतात, सुंदर आहे. एथ वडील जे जे करीते, वडील म्हणजे फादर, पिता या अर्थाने नाही, वडील मंडळी, ज्येष्ठ मंडळी. येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवीती. लक्षात ठेवा, त्यांना धर्म म्हणतात. धर्म म्हणजे कुणीतरी असा प्रेषित आलेला आहे आणि त्यांनी तुम्हाला सांगितलेलं आहे, तो वडील आहे, ज्येष्ठ आहे आणि श्रेष्ठ आहे. ज्येष्ठ तुमच्यापेक्षा वयाने असेल नसेल, पण श्रेष्ठ आहे गुणाने. शंकराचार्य वगैरे वयाने किती लहान होते, पण गुणाने, ज्ञानाने, तपश्चर्याने, चारित्र्याने ते इतरांपेक्षा श्रेष्ठ होते. शांत, करुणा, अहिंसा, बुद्ध. विचार करा, ही साधू संत मंडळी आहेत. एथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवीती, तेची येर अनुष्ठिती सामान्य सकळ. अनुष्ठिती म्हणजे आचरण करतात, मोठी वागतात, म्हणून मोठ्यांवर फार मोठी जबाबदारी आहे. आणि मोठे म्हणल्यानंतर घरात आई वडील आणि शाळेत शिक्षक, हे वयाने मोठे आहेत, अनुभवाने मोठे आहेत आणि ज्ञानाने मोठे आहेत. पण आपल्याला मोठे लोक जे काय करतात ना, लक्षात ठेवा, त्याचा अर्थच कळत नाही. मोठ्या लोकांची जबाबदारी येते. लहान मुलं विचारतात की काय आम्हाला बाबा तुम्ही सांगता ते कळत नाही, तुम्ही निराळ्याच पद्धतीने वागता. म्हणजे दोन प्रकारचे तुम्ही हे अकाउंट्स ठेवता, त्याची सगळी चर्चा तुम्ही करता तुमच्या त्या अकाउंटंट मित्राशी, त्यावेळेला एवढं खोटं बोलत असता हे आम्हाला कळत असतं. आणि तुम्ही आम्हाला सांगतात सत्यानं वागलं पाहिजे, कुठलंही व्यसन असता कामा नये, आणि आम्हाला सिगरेट आणायला पाठवता. मुलं ही प्रश्न विचारत नाहीत, पण त्यांच्यासमोर प्रश्न असतात. एका शिक्षकाने वहीत एक रिमार्क लिहिला शेरा आणि सांगितलं याच्या खाली वडिलांची सही आण. मुलगा गेला, काय लिहिलं रे? तो म्हणला बाबा तुम्हीच बघा आणि सही करा. त्यांनी वही उलटी सुलटी करून बघितली, त्यांना काही वाचता येईना. आणि मग ते म्हणाले, शिक्षकाकडे आले दुसऱ्या दिवशी की हे काय आहे. त्यावेळेला त्यांनी काय सांगितलं माहित आहे ना, की अक्षर सुधारा हे लिहिलेलं आहे मी. हे इतक्या घाण अक्षरात लिहिलं होतं की त्याला सुद्धा वाचता आलं नाही. पहिल्यांदा त्यांनी प्रयत्न केला आणि अक्षर सुधारा हे लक्षात ठेवा. म्हणून अक्षर. दुसरा असाच एक दिला होता, सूद लेखन सुधारा. आता म्हणजे काय न्यायचं हे, आणि आपण असंच करतोय. उदाहरण तुम्ही सोडा, परंतु शुद्ध लेखन हा शब्द ज्याला लिहिता येत नाही त्याला शुद्ध लेखन सुधारा म्हणून सांगण्याचा अधिकार आहे का? नैतिक अधिकार आहे का? अनुभवाचा अधिकार आहे का? ज्ञानाचा नाहीच हो. आज सगळे अनधिकारी लोक निरनिराळ्या क्षेत्रात नेते झालेले आहेत. कुठलेही आपण नेता म्हणले तर आपल्याला राजकारण आठवतं, नाही. शिक्षणात काय, अध्यात्माच्या क्षेत्रात काय. कुठेतरी स्वार्थ आहे, संकुचितपणा आहे, स्वतःची प्रसिद्धी आहे, आणि त्यासाठी ही मंडळी झालेली आहेत. आणि म्हणून विचार केला पाहिजे. एथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवीती, तेची येर म्हणजे इतर मंडळी, अनुष्ठिती सामान्य सकळ. पुढे बघा, हे ऐसे असे स्वभावे. हे इतकं साहजिक आहे अर्जुना, साहजिक आहे. मी काही विशेष सांगत नाही तुला, सगळीकडे हे. तुला यात काय विशेष आहे असं तू म्हणशील. म्हणून कर्म न संडावे, विशेष आचरावे लागे संती. बघा, हे ऐसे असे स्वभावे. काय स्वभाव आहे? वडील जे जे करीती ते येर अनुष्ठिती. वडील मंडळी जी करतात, ज्ञानी मंडळी जी करतात, ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मंडळी जी करतात, त्याप्रमाणे समाज चालतो. म्हणजे समाजाला जर अनुकरण करायला चांगलं रोल मॉडेल द्यायचं असेल, म्हणून अब्दुल कलाम नेहमीच म्हणायचे, रोल मॉडेलसाठी बाहेर बघूच नका, घरी पेरेंट्स आणि शाळेत शिक्षक, दे आर परफेक्ट रोल मॉडेल्स फॉर द यूथ. पण असे किती शिक्षक आहेत आणि असे किती पालक आहेत रोल मॉडेल बनण्यासाठी. ही शोकांतिक आहे सध्याची. हे ऐसे असे स्वभाव आहे. म्हणून कर्म न संडावे. कारण तू कर्म केलंस तर तुझ्या खाली असलेली सामान्य माणसं कर्म करणारे. तूच जर युद्ध सोडलंस तर आता अर्जुन गेला, सगळेच तुझ्या मागे जातील युद्ध सोडायला. म्हणून विशेषे आचरावे लागे संती. इंग्रजीत एक म्हण आहे, म्हणजे वाक्य आहे, फार चांगलं आहे. या संदर्भात आपण त्याचा विचार करूया. तुम्हाला ते वाक्य माहित आहे, वी कॅनॉट सी द विंड बट वी कॅन सी व्हॉट द विंड डज. आपल्याला वारा दिसत नाही, पण वारा जे काही करतो ना ते आपल्याला दिसतं. वारा काय काय करतो?
एखादं लहान पोर आहे, त्याचे केस सुद्धा सुंदर हलवतो वारा आपल्याला. तर आणि वादळ जर आलं तर झाडं, मोठे वृक्ष सुद्धा उन्मळून टाकतो. हे सगळं आपल्याला दिसतं की वारा दिसत नाही, दिसत नाही. म्हणजे आज मुलं वाचत नाहीत, कारण काय? वडील वाचत नाही. विद्यार्थी बिलकुल वाचन करत नाहीत, कारण का? शिक्षक जवळजवळ बिलकुल वाचन करत नाही. हे सगळे भ्रष्ट झालेले आहेत जनता, कारण नेते भ्रष्ट झालेले आहेत. हेच कृष्णाला सांगायचं आहे. आणि म्हणून सांगितलंय तद्दशांशेन. म्हणजे रामकृष्णांचं वाक्य आहे, अरे मी 10 करीन ना, त्यावेळेला तुम्ही 1 कराल. आणि म्हणून जर गायत्री मंत्र एकदा म्हणायचा असेल मुंज झालेल्या बटून एकदा, तर वडिलांनी 10 वेळा म्हणलं पाहिजे. आणि वडिलांना कानात मंत्र त्याच्या सांगणाऱ्या भटानं म्हणजे भटजीने 100 वेळा म्हणलं पाहिजे. तद्दशांशेन. तुला जे मी सांगतोय त्याच्या 10पट ते माझ्याकडे असलं पाहिजे. दान देताना मी विचार नाही का करत किती दान करायचं? माझ्याकडे आहे त्याच्यापेक्षा 10%. हे 10% दान करायचा मला अधिकार आहे, कारण माझ्याकडे आहे. तुला सांगण्याचा मला काय अधिकार आहे? ते 10 टाइम्स माझ्याकडे पाहिजे. हा नियम आहे, हा निसर्गाचा नियम आहे, ज्याला 10% लॉ म्हणतात. म्हणून म्हणतात की पुढे बघा ना, हे ऐसे असे स्वभावे म्हणून कर्म न संडावे. संडावे म्हणजे सोडावे. विशेषे आचरावे लागे संती दीपाचेनी प्रकाशे. सुंदर उदाहरण आहे. रामकृष्णांचं तर आवडतं उदाहरण होतं. म्हणाले दिवे लागतात. आपण बसमध्ये सुद्धा दिवे लागायचे संध्याकाळच्या वेळेला प्रवास, सगळेजण नमस्कार करतात. तो इतका यांत्रिक संस्कार आहे, लक्षात ठेवा. एक माणूस गाडीला बसणाऱ्या धक्क्यांचा फायदा घेऊन शेजाऱ्याच्या बाईबरोबर हे करतोय. दिवा लागल्यानंतर देवाला नमस्कार करतो, पण याच्यातला देवचार म्हणजे राक्षस तो काही बदलत नाही, ते चालूच राहतं. देवाला नमस्कार म्हणजे फक्त यांत्रिक क्रिया झाली, रोबो करतो तशी. आपले बरेचसे संस्कार असे आहेत. दिवे लागले की त्या प्रकाशात कोण प्रार्थना म्हणत असेल, एकाच घराचा विचार करा ना, कोण अभ्यास करत असेल, कोण नुकतंच घरी येऊन काहीतरी नाश्ता वगैरे करत असेल, विश्रांती घेत असेल, तर कोणी 2 नंबरचे अकाउंट्स सुद्धा लिहित असेल, कोणी निरनिराळ्या कारस्थानांचं प्लॅनिंगही करत असेल. विचार करा, दिव्याला त्याचं काही नाही. दिवा म्हणतो माझा प्रकाश पाडणे माझं काम आहे, असं जगलं पाहिजे. आता तुम्हाला दिव्याला तो 2 नंबरचे अकाउंट लिहितो, दिवे गेला पाहिजे त्याच्यासाठी. दिवा गेला तर सगळ्यांसाठीच जाईल, आणि आला तर सगळ्यांसाठीच येईल. दिव्याचा आग्रह नाही आहे, देवाची अपेक्षा नाही आहे, आणि हा करतो आणि हा करत नाही म्हणून दिव्याला मान सुद्धा नाही आहे, अपमान. म्हणून अमानित्वम, अनाग्रहित्वम, अनपेक्षत्वम याचं हे उदाहरण आहे. अपेक्षाच नाही आहे म्हणून अपेक्षाभंग नाही आहे. मान नाही, अपमान नाही, त्याच्या पलीकडे अमान नावाची जी अवस्था आहे ना, तिथे मी असतो. माझा सन्मान झाला तरी मला काही नाही, आणि अपमान झाला तरी मला काही नाही, पलीकडच्या अवस्थेत मी असतो. त्याचप्रमाणे आग्रह कुठलाही नाही आहे. तुम्ही हे शिकलं पाहिजे, हे सहज जमतं. चातुर्मासात आपण शेवटच्या दिवशी पाहूया काय काय करा. हे 3 गोष्टी आपण फक्त करूया. अमानित्वम, अदंभित्वम. अदंभित्वम ही 4थी गोष्ट आहे. अनाग्रहित्वम आणि अनपेक्षत्वम. मुलांना सांगायचं अभ्यास करा, मुलं करतील अपेक्षा ठेवायची नाही. करत नाही ना, पुन्हा सांगा, मुलं पुन्हा सांगून करतील, अपेक्षा ठेवायची नाही. त्यामुळे होईल काय लक्षात ठेवा, मुलांच्यात काही बदल होणार नाही, पण तुम्ही शांत राहा, कारण अपेक्षा भंग होणार नाही. अपेक्षा ठेवू नका ना, सांगा. आई वडील म्हणून तुमचं कर्तव्य आहे. कदाचित 2-3 दिवस सांगितलं नाही की मुलं म्हणतील अरे आई सांगत नाही, बहुतेक रागवली, आपण अभ्यास केला पाहिजे. करतील, सांगून करणार नाहीत, न सांगता करतील. पण अपेक्षा तुम्ही ठेवू नका. तुम्ही का दुःखी होता? कर्तव्य करता आणि दुःखी होता. हे आवडत नाही संतांना. आग्रह कसले करतात? माझी मुलं ऐकत नाही, हा माझा आग्रह आहे, अहंकारातून आलेला. का तुझं ऐकायचं? तुला काय समजतं सध्याच्या जगातलं? ते कॉम्प्युटरचं काय किंवा ह्याचं काय काय कळतं? सतत तू मोबाईलवरच आमचे सगळे अभ्यास असतात बाबा. मोबाईलवर कसा अभ्यास? मी तुला वहीवर कधी लिहिताना बघितलं नाही. मोबाईलच आमची वही आहे. नोटबुक वगैरे त्यांचे प्रकारच आहे. तुम्ही बघा बाबा, काही कळत असेल तर. एवढ्या ह्याच्यावर काय, आम्हाला सवय झालेली आहे त्याची. बाबा आपली जगनिराळी आहेत. जवळजवळ प्रत्येक पिढी म्हणत होती की बाबा तुमच्यात आणि आमच्यात एक प्रकारची फट आहे, जनरेशन गॅप. पण सध्याची पिढी आणि जवळजवळ 60 नंतर असलेल्या आमच्यासारख्या मंडळींची पिढी, ह्याच्यात गॅप नाही आहे, व्हॅली. देर इज अ व्हॅली बिटवीन द एक्झिस्टिंग सिनियर सिटीजन्स जनरेशन अँड द यंगस्टर्स ऑर द टीनेजर्स.
खाई आहे, खाईमध्ये दरी. हे कुणाला समजायला पाहिजे? तरुणांना कशी अपेक्षा करता समजायची? समजायला पाहिजे मोठ्याच माणसांना, वयाने मोठ्या झालेल्या. आणि लहान मुलांनी विचार करायला पाहिजे, आजोबा 80 वर्षांचे आहेत, आता त्यांना काय सुधारायला सांगायचंय? रात्री खोकू नका, माझी झोप मोड होते, मी झोपेची गोळी घेईन किंवा मी बाहेरच्या खोलीत झोपेन, मला सुधारणा करण्याची शक्यता आहे. त्याला नाही, आजोबा 80 वर्ष झाले तर आता काय मी अपेक्षा करतो, हा विचार मुलांनी करायचा. आणि मुलांचं जग निराळ आहे. आपल्या वेळेला नाणी निराळे होते, आपल्या वेळेला मापन निराळे होते, आपल्या वेळेला लोकांच्यातले संबंध निराळे होते, आपल्या वेळेला कुटुंब संस्थेचं स्वरूप निराळ होतं, आपल्या वेळेला शाळा साध्या होत्या, शिक्षक डेडिकेटेड म्हणजे समर्पित झालेले होते. हे कळतं ना उभ्या उभ्या मला. मग आग्रह कशाला? ऐकत नाही, अपमान होतो, सगळं कुठेतरी अहंकाराशी जोडलेलं आहे. आणि अहंकार युक्त सामान्य माणूस प्रापंचिक, अहंकार मुक्त संत. हे आपल्याला आदर्श ठेवला पाहिजे. दीपाचे नि प्रकाशे गृहींचे व्यापार जैसे, देही कर्मजात तैसे योगयुक्ता. हा आवडीचा शब्द आहे, योगयुक्त म्हणजे योगाने युक्त. तो काय करतो? देहींचे व्यापार. दिव्याच्या प्रकाशात दिव्याला काही नसतं, तसे देहाकडून काय घडतंय? काल आपण त्या रंगनाथ स्वामींची गोष्ट बघितली होती, ते अगदी खरं आहे. प्रत्येक संतांनी सांगितलेलं नाव पाण्यात असली पाहिजे. पाणी जर नावेत आलं तर नाव बुडल्याशिवाय राहणार नाही. वासनेचं उदाहरण देतात. छोट्या मुलाला दत्तात्रेयांनी नमस्कार केलाय, कारण ते मूल जे असतं हातात वस्तू किंवा जे बघत असतं त्याच्याशी ते एवढं एकरूप होतं. लहान रांगणारं मूल, त्याची जी विष्ठा असते ना, मल, त्याचा रंग बऱ्यापैकी हिरवा असतो जर आजूबाजूनी झाडं असतील तर. तो हिरवा रंग बघता बघता, हे मी काय पुराण सांगत नाहीये, ते एवढा त्याच्याशी एकरूप होतो की तो रंग, विचार करा, आत उतरतो त्याच्या, इतकं ते एकरूप होतं. म्हणून ते पोर त्याचा बैल पाहिजे म्हणून रडत होतं. आईने नवी खेळणी दिली, नाही थांबलं. मग आई खाली गेली स्वयंपाक थांबवून, कॉटच्या खाली त्याचा बैल पडलेला होता, त्या बैलाचं सुद्धा शिंग मोडलेलं होतं, पण त्याला तोच बैल पाहिजे होता. आता तो बैल आईने काढून दिल्यानंतर ते त्या बैलाकडे बघत बघत बैलच झालं. काय शिंग आहे, हे शिंग मोडले, त्याला कशाचंही भान नाही. आपण 2 मिनिटापूर्वी आईकडे बैल मागत होतो, हेही तो विसरला. आता बैल आणि तो एकरूप झालेला आहे. हे एकरूप शब्द इथे आलेला आहे. 4 भावंड आम्ही एकरूप आहोत, निवृत्तीनाथ म्हणतात. आणि एकरूप करता जो सिमेंटिंग फोर्स, जो बॉन्ड आहे ना, तो बॉन्ड मुक्ताई आहे. आम्हा 3 भावांना तिने धरून ठेवलंय, जरी वयाने लहान असली तरी. म्हणून काय झालं की ज्या वेळेला निरनिराळे कर्म, आपण निरनिराळे धर्म, मोठ्या माणसांची जबाबदारी यांचा विचार करतो, त्यावेळेला सोप्या सोप्या गोष्टी सुद्धा आपल्या लक्षात येत नाही. आपण आग्रह धरतो, अहंकार व्यक्त होतो त्या आग्रहातून. आणि मग काय करायचंय? म्हणून घराघरात आपल्या दैनंदिन जीवनात घडलेले सुद्धा उदाहरण असतात, पण आपण त्याच्यापासून शिकलं पाहिजे की देही कर्मजात तैसे जैसे योगयुक्ता. जो योगाने युक्त असा आहे, त्याच्या देही कर्मजात म्हणजे सगळी कर्म तो इतक्या सहजपणे करतो. ते मूल जे आहे, नंतर एक जण बाहेरच्या कुत्र्याला दगड मारतो, दार उघडं असतं, तर दगड ह्याच्या समोर येऊन पडतो. हा बैल काय आले हे म्हणून बैल फेकतो आणि दगड घेतो. आता त्या दगडाशी तो एकरूप होतो, तो दगडच बनून जातो त्या काळात. आता बैल विसरलाय तो. आपल्यात मुलांच्यात फरक काय? दत्तात्रेयांनी मुलाला का नमस्कार केलेला? इतक्यात एक फुलपाखरू बाहेर उडत अंगणातून आत येतं घरात. आता अरे काय काय उडतंय, फेकून देतो दगड पोर आणि रांगत रांगत अंगणात येतं. फुलपाखरू फुलावर बसलेला आहे आणि त्या फुलावर बसल्यानंतर हा जवळ जातो, त्यावेळेला फुलपाखरू उडून जातात, पण फुल थोडा, आता फुलच झालं मूल. ते मूल असतं, ते फुल झालं. दत्तात्रेय म्हणतो, ज्याला आयडेंटिफिकेशन म्हणतात, बिईंग वन विथ द अदर ऑब्जेक्ट. किती एकरूपता आहे तो, काही फरक नाही. तद्रूप, तल्लीन हे जे शब्द वापरतो ते असं त्या मुलाचा नमस्कार केलेला आहे. म्हणून काय असतो, वासना आपल्यात असते, मूल वासनेत असतं. मुलाची नाव पाण्यात असते आणि आपल्यात वासना असते, म्हणून पाणी आपल्या नावेत असतं. हा तो फरक आहे. मुलाला ती वस्तू मिळाली, झालं. आपल्याला नवीन गाडी आणली आणि शेजाऱ्यांनी नवीन गाडी आणली, आपल्यापेक्षा मोठी असेल, आपण गेलं आपलं महत्व. आपल्याला हे ते ही तुलना, तो कॉन्ट्रास्ट, विरोध याच्यातच असतं. पोर नाही, त्याला त्या क्षणी जे पाहिजे ते मिळालं, सगळं विसरलं. म्हणून पुढे काय म्हणतात, तो कर्मे करी सकळे परी कर्मबंधा ना कळे,
जैसे न सिंपे जळी जळे पद्मपत्र. पद्मपत्र म्हणजे पद्म म्हणजे कमळ. कमळाचं पत्र जळी न शिंपे म्हणजे पाण्यात असूनही वर काढलं तर ते कोरडं असतं. तसा तो असतो. कर्मे करी सकळे परी कर्म बंधा ना कळे. त्याला कर्माचा बंध होत नाही, बंधन पडत नाही. कृष्ण उत्तम उदाहरण आहे या गोष्टीचं. किती निरनिराळी कर्म करत होता, पण त्या कर्मात कधी गुंतून पडला नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल, गोकुळ सोडताना तो रडलेला नाहीये. अभिमन्यू ज्या वेळेला गेला त्यावेळेला त्याला थोडंसं वाईट वाटलेलं आहे. सिरियलमध्ये वगैरे डोळ्यातून अश्रू आलेले आहेत वगैरे सोडा, त्याला माहीत आहे अभिमन्यू त्या दिवशी मरणार आहे. तर मग दुसरीकडे फ्रंट उघडलेली आहे, तिकडे दुसऱ्याला भीमाला तो पाठवू शकला नसता, स्वतः गेलेला आहे. इतकंच कशाला, हे शेवटच्या रात्री सांगितलं जातं ना की युद्ध संपलेलं आहे, युद्ध जिंकलेलं आहे. द्रौपदीची 5ही मुलं जिवंत आहेत. त्यांच्याकडे गेली फक्त 2 मुलं, एक अभिमन्यू कुणाचा, अर्जुनाचा, आणि दुसरा घटोत्कच भीमाचा. बाकी द्रौपदीची 5 पांडवांपासून प्रत्येकी एक झालेली 5ही मुलं जिवंत आहेत. तिचे 5ही पती जिवंत आहेत. कृष्ण म्हणतो पांडवांना, चला जरा आपण बाहेर जाऊया फिरायला. ते म्हणतात मुलं नाही घेऊया, मुलांना झोपू दे. कारण त्याला माहित आहे की मुलाच्या जीवनातली ही शेवटची रात्र आहे. हिला पंचालीला कसं सांभाळायचं हा त्याच्यासमोर प्रश्न आहे. ती मुलं मरणारच आहेत आणि तिथे मी काही करू शकणार नाही, हे त्यांचं प्रारब्ध आहे. आणि अश्वत्थामा येतो आणि पांडव समजून त्यांना मारतो आणि नंतर म्हणतो बरं झालं त्यांचा पुढचा वंश खुंटला. पांडव म्हातारेच झालेले आहेत, आज ना उद्या मरतील. आणि नंतर त्याच्या लक्षात येतं की उत्तरा जी आहे अभिमन्यूची पत्नी, तिच्या पोटात गर्भ आहे, म्हणून हा अत्यंत असंस्कृत माणूस अश्वत्थामा तो ब्रह्मास्त्र तिच्या गर्भावर सोडतो. कल्पना करा तुम्ही, ब्रह्मास्त्र म्हणजे अल्टिमेट ऑफ द वेपन्स ब्रह्माचं. ते विचार करून सांगून प्रयोग करायचा असतो आणि ह्याला परत घेता येत नाही. मग प्रयोग कशाला केलास, व्यास वगैरे विचारतात. पण मला डिरेक्शन बदलता येते. पांडवांवर सोडलेलं आहे, मग डिरेक्शन बदलून हा काय करतो, पुढचा पांडवांचा जो वंश वेल आहे ना त्या अंकुरावर तो सोडतो ब्रह्मास्त्र. खरंच म्हणजे काय मिळालं असतं हे युद्ध करून. कौरव सगळे एका अर्थाने निर्वंश, पांडवही निर्वंश. कृष्ण त्यासाठीच म्हणतो तू काहीही कर, मी हा वंश इथे संपू देणार नाही. पण स्वतःचा वंश त्यांनी मुलांना वगैरे अर्जुनाला हस्तिनापूरला घेऊन जायला सांगितलं, पण आपल्या मुलांना, आपल्या पुतण्यांना, आवडत्यांना मरताना शांतपणे बघितलेलं आहे त्याने, दीपाचेनी प्रकाशे. आणि अर्जुनाला सांगितलेलं आहे सोन्याची द्वारका सुद्धा समुद्रात बुडणार आहे, मी बुडवणार आहे असं म्हणलं नाही, बुडणार आहे. म्हणून म्हातारी माणसं, रोगी, आजारी, बायका ह्या सगळ्यांना घेऊन तो जा. आणि म्हणजे द्वारका बुडते. कृष्णाचं सामान्य मरण आहे. पण त्यापूर्वी यादवी म्हणतात ती त्यांनी शांतपणे, तटस्थपणे, साक्षी भावानं बघितलेली आहे. म्हणून गीता सांगण्याचा त्याला अधिकार आहे. गीतेचा प्रभाव आजही सगळ्या जगावर आहे. याचं कारण पहिल्यांदा तो जगलेला आहे आणि सांगितलेला आहे. संतांचे ग्रंथ शतकानुशतकं आपल्याला मार्गदर्शन करतात. कारण आधी बोले तैसा चाले, हे लक्षात ठेवा. पण आधी चालला मग बोलला, आधी जगला मग इतरांना सांगितलं जगण्याचं रहस्य. म्हणून लक्षात ठेवा, तो कर्मे करी सकळे परी कर्मबंधा ना कळे, जैसे न सिंपे जळी जळे पद्मपत्र. या पद्मपत्रासारखं राहायला शिकलं पाहिजे. आपले रेनकोट असतात ना त्याला डक बॅक म्हणतात. डक म्हणजे बदक. बदक पाण्यात असतं, तोपर्यंत पाणी त्याच्या असतं, आल्यावर फडफडलं कोरडं झालं, डक बॅक. पण खरं म्हणजे लोटस लीफ सुद्धा म्हणायला काही हरकत नाही ना आपल्या संस्कृतीला धरून, की लोटस लीफ कमळाच्या पानासारखे आमचे जरा हे केलं की नाहीच. विचार करा, तसं जर तुम्ही काम केलं म्हणजे निर्लेप होऊन काम केलं तर. आता निर्लेपाला संतांचं उदाहरण आहे आणि आपल्या घराघरातला अनुभव आहे. विशेषतः कोकणात, गोव्यात या दिवसात फणस कापायचं असेल तर आधी तेल लावावं लागतं. तेल लाव आणि मग पाहिजे तेवढे फणस काप. हाताला दीख, तो चीक म्हणतो आपण, तो लागणार नाही. पण तेवढा तरी तू वेळ दिला पाहिजेस ना. नाम हे असं इन्शुलेटिंग आपण म्हणतो ना तसं एजंट आहे की नाम घेत काम कर, आधी नाम घे आणि मग कामाला. नाम हा लेप असेल, लेप असा लेअर आहे, तो असा लेप आहे की बाहेरून आलेलं बाहेरच जातं. सगळे भ्रष्ट विचार, सगळ्या नकारात्मक शक्ती, सगळे अभद्र इन्फ्लुएन्सेस म्हणजे परिणाम दूर राहतात.
नाम घेत काम करा, की निदान आधी नाम घ्या मग कामासाठी बाहेर पडा. तेवढं तरी करा. आपल्याला या 5 महिन्याच्या चातुर्मासात आपण हे करणार आहोत. अत्यंत भाग्यवान आपण आहोत की आपल्याला हा चातुर्मास मिळणार आहे. हा विचार करत करत आपण जाणार आहोत एकादशीच्या ऑन द ईव्ह ऑफ म्हणतात पूर्व संध्येला, जिथे आपण थांबणार आहोत. म्हणून काय सांगितलेलं आहे की तो कर्मे करी सकळे कर्मबंधानाकडे जैसे न शिंपे जळी जळे पद्मपत्र तयाही देह एक कीर आधी. त्यालाही देह आहे किंवा तो आपण म्हणतो ना निर्लेप तवा, त्याच्यावर तुम्ही लेप दिला असेल कुठला टेफ्लॉन वगैरेचा, पण तवा आहे ना तो, त्याला देह आहे की. हा जरी देहातीत वाटत असला, देहभान हरवून कर्म करत असला, केलेल्या कर्मांचा लेप त्याच्यावर बसत नसला तरी त्याला देह आहे की हो. कमळाचं पान पाण्यात कोरडं राहतं, पण कमळाचं पान आहे ना, नुसतंच पाणी नाही आहे काही. म्हणजे तयाही देह एक कीर आधी लौकिकी सुख दुःखी तया ते म्हणती परी आम्हा ते ऐसी प्रतीती परब्रह्मची. हा तो परब्रह्म आहे साक्षात. आम्हा ते प्रतीती आमचा अनुभव आहे. लौकिक म्हणजे सामान्य लोक. काही ज्ञानेश्वरांचे हाल केले नाही, किती त्रास द्यायचा त्या पोरांना. आणि केवढी कोवळी सुंदर पोरं, कसे त्यांचे आवाज, कसे त्यांचे विचार. पुढे सांगितले ना त्यांनी ज्ञानेश्वरी. हे आळंदीतले काही लोक म्हणत होते, विशेषतः आळंदीतल्या महिला त्या 4 मुलांना आपली मुलंच मानत होत्या. म्हणजे पुढच्या दारात भिक्षा मागायला आलेल्या ज्ञानेश्वराचा अपमान केला तर मागे उभारून ती बाई त्याला सांगत होती मागच्या दाराला ये, आणि मग त्यांना आवडेल ते पदार्थ वगैरे. पण म्हणजे त्यांच्यावर प्रेम करणारी ही मंडळी होती, पण त्रास किती दिला, उघड उघड बहिष्कार टाकला. आज आपण ज्याला लॉकडाऊन म्हणतो ना, सील केल्या बॉर्डर्स, तसं ह्यांनी ज्ञानेश्वरांना त्या भावंडांना वगैरे एका अर्थाने सील केलेलं होतं. बहिष्कार, बॉयकॉट, बाहेर टाकलं होतं समाजाच्या. ही केवढी शिक्षा आहे. आणि म्हणून ते बिचारे सिद्ध बेटावर राहिले. आज त्या बेटाचा इतका सुंदर जीर्णोद्धार किंवा पुनरुद्धार होतोय. ते एक केंद्र बनलं पाहिजे आध्यात्मिक साधनेचं. काय होईल कल्पना नाही आहे, पण त्या बेटावर हे लोक राहिले की तुमचा संबंधच नको. इंद्रायणीत एक वर आलेलं बेट, तिथे ते राहिले असं सांगितलं जातं. एवढा हाल केलेत ज्ञानदेवांना. ते हाल होते का? एक लक्षात ठेवा, नाल मारतात बैलाला आणि नाल मारतात घोड्याला. नाल म्हणजे हॉर्स शू त्याला म्हणतात. बैलाला खाली पाडतात आणि त्याला त्या मांसात वगैरे ते खेळे मारले जातात. वेदना होतात हो त्याला, बैलाला. पण काय करणार, तो ओरडू शकत नाही आहे. काही त्याला घट्ट धरलेलं असतं आणि मारले की तो बैलगाडी चांगली पळवेल ना तुमची, म्हणून ते मारलेलं असतं. घोड्याचा जो खूर असतो, हूफ म्हणतात, तो इतका दाट असतो की खेळे मारले तरी ते त्याच्या मांसापर्यंत किंवा ह्याच्यापर्यंत शिरेपर्यंत ते पोचतच नाही. तो अगदी आरामात उभा आहे. एक पाय त्याच्या हातात देतो, मार खेळ. दुसरा पाय हातात देतो, मार खेळ. मागचा पाय देतो, मार खेळ. कारण का, त्याला त्रास होत नाहीये. तसं खेळ जर मारताय तुम्ही, येशूचं जीवनात हेच आहे ना, मारा खेळ. वेदना मला होणार आहेत, पण मी स्वतःला काय दिलेली, सूचना दिलेली आहे की ह्या वेदना होतील. मी वेदनांच्या पलीकडे जाऊ शकत नाही का? वेदना होणार आहेत ते माझ्या शरीराला. मी शरीराच्या पलीकडे, शरीर पर आणि शरीर बियॉन्ड म्हणजे शरीरातीत, तुवा शरीर परा नोहावे. आपण काल बघितलं. म्हणजे केवळ शरीरावरच लक्ष आहे, शरीराच्या भोगात आसक्त झालेला आहे असं नको. शरीरातीत, देहातीत, बियॉन्ड म्हणतात ना, बियॉन्ड बॉडी, हे जमलं पाहिजे. तयाही देह एक कीर आधी लौकिकी सुख दुःखी तया ते म्हणती परी आम्हा ते ऐसी प्रतीती परब्रह्मची. हा इथे आपण थांबणार आहोत. इथे कर्मयोगाचा विचार या नित्यपाठातला संपलेला आहे. त्यालाही एक खरोखर एक देह आहे. लौकिकी म्हणजे सामान्य लोक त्याला सुखी दुःखी समजतात, पण तो सुखीही नसतो, तो दुःखीही नसतो, तो आनंदी असतो, आनंदात असतो. लक्षात ठेवा, आमच्या दृष्टीनं आम्हाला प्रतीती आहे हा परब्रह्म आहे. त्याचा काय तुम्ही अपमान करणार? सूर्यावर थुंकलात तर थुंके तुमच्यावर पडणार आहे, त्याला काही होणार नाहीये. तसे ते सगळं तुम्ही करताय, ते सगळी शस्त्र उलटून पडतायत. काल आपण बघितलं ना गौतम बुद्धाचं काय की अरे तू मी फूल दिलेलं घेतलं नाहीस, फूल माझ्याचकडे राहिलं ना, मी तुझी एकही शिवी घेतलेली नाही, सगळ्या शिव्या तुझ्याकडे राहिल्या. इतकी शांत असते. म्हणून आनंद ही सुख आणि दुःख याच्या पलीकडची अवस्था आहे. त्या अवस्थेत त्या पातळीवर हे कायम असतात. संत लोक
आणि लौकिक हे सामान्य लोक त्यांना म्हणू देत, अरे त्याची किती स्तुती करतोयस, त्याच्याकडून काय मिळवायचे, त्या स्तुतीचा काही परिणाम, किती निंदा करतोय, उलट निंदकाचे घर असावे शेजारी तुकाराम म्हणतात. एखादा निंदक पाठव रे, म्हणजे आय विल म्हणतात ना की कट टू साईज, मला माझी मर्यादा कळते आणि पाय जमिनीवर राहते. सुख आणि दुःखाच्या पलीकडे जो आनंद आहे, आणि आनंदाचे डोही आनंद तरंग, ही कविता नाही आहे तर अनुभूती आहे. त्या तुकारामांचं स्मरण करत आज थांबूया. आहे त्या ठिकाणी शांत. आनंद